आणि आताची महत्त्वाची बातमी, फुटीर खासदार प्रवेशावेळी बाळासाहेब ठाकरेंच्याच विधानाची खिल्ली उडवण्यात आलेली आहे। मला सांभाळलं, पोरांना सांभाळा, हे काय पाळणाघर आहे का, असं पावसकर यांनी म्हटलेलं आहे। राष्ट्रवादीतून शिवसेनेमध्ये आलेल्या किरण पावसकर यांनी हे विधान केलेलं आहे। हे विधान आता वादात सापडलंय। बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या आवाहनावरच मंचावरूनच टीका करण्यात आली आहे। एकीकडे सांगितलं जातं, आजपर्यंत मला सांभाळलं, तुम्ही दुसऱ्याला सांभाळा, त्यांना सांभाळलं की मुलाला सांभाळा। अरे हे काय पाळणा घर आहे का? आणि इकडे सांगितलं जातंय की शिंदे साहेबांनी सांगितलं होतं, जे जे लोक माझ्या बरोबर आलेत, डॉक्टर श्रीकांत शिंदे, ही तुमची पण जबाबदारी आहे आणि तुम्ही माझ्या सर्व लोकांना सांभाळायचं आहे। हा फरक आहे आजच्या गोष्टी। सप्रेम जय महाराष्ट्र। आज गद्दार 6 खासदारांचा म्हणे कुठेतरी प्रवेश होता। त्या प्रवेशाच्या वेळी एक बावळट माणूस, मूर्ख माणूस, कदाचित शरीरानं वाढला असेल पण त्याचा मेंदू कदाचित वाढलेला नाही, त्याची अक्कल वाढलेली नाही। त्या 6 गद्दार खासदारांच्या प्रवेशाच्या वेळी तो सूत्रसंचालन करत होता किरण पावसकर नावाचा एक मूर्ख माणूस। लायकी नसताना उंटाची पप्पी घ्यायला जातो। शिवसेना प्रमुखांनी बाबा सांगितलंच होतं, आणि ते तुम्हाला कोणाला सांगितलं नव्हतं तू पाळणा घर म्हणायला? तुझा संबंध काय? तू निष्ठावंत कडवट शिवसैनिक आहे का? शिवसेना प्रमुख तुला बोलले होते का? तू पाळणा घर म्हणण्याचा काय संबंध? शिवसेना प्रमुखांनी निष्ठावंत कडवट शिवसैनिकांना, ज्या शिवसैनिकांना पोटच्या मुला इतकंच प्रत्येक शिवसैनिकाला शिवसेना प्रमुखांनी जीव लावला, त्या शिवसैनिकांना ज्या वेळेस शिवसेना प्रमुखांचं शरीर थकलं होतं, माझ्या इतकंच प्रेम माझ्या उद्धवला द्या, आदित्यला द्या, माझ्यानंतर त्यांना सांभाळा, एक बाप आपल्या मुलांना सांगत होता। आणि हरामखोरपणा करतो किरण पावसकर, तू नालायकपणा करतो। तू म्हणतो हे काय पाळणा घर आहे का? अरे पण तुला सांगितलं होतं का एकदा शिंदेंना सांगितलं होतं यांना सांभाळा म्हणून? शिवसैनिक आहेत, अरे तुम्ही काय सांभाळलं दिसलं ना? पैशासाठी, पदासाठी तर तुम्ही गद्दारी केली, सोडून गेलेत सगळे। आणि एकनाथ शिंदे साहेब, आपण सगळे स्टेजवर असताना हा माणूस ज्या वेळेस त्याच्या हातामध्ये माईक असतो, हा त्यावेळेस शिवसेना प्रमुखांच्या बद्दल अपशब्द बोलतो। शिवसेना प्रमुखांनी त्यावेळेस बोललेलं, आज शिवसेना प्रमुख नसताना त्यांच्या हयातीत त्यांची खिल्ली उडवतो। हे कसं पचतं तुम्हाला? शिवसेना प्रमुखांच्या विचारांवर चालणारा पक्ष म्हणता ना तुम्ही, हे जे फुटले तुमची शिंदे सेना, मग त्याच शिवसेना प्रमुखांची खिल्ली उडवलेली चालते तुम्हाला? याचा अर्थ तुम्हाला विचार कसे चालत असतील हो? तुम्ही फक्त पैशासाठी आणि पदासाठी गेलेत, हे सर्वश्रुत आहेत। किरण पावसकर, तुझा निषेध करावा तितका थोडा आहे। तुला उत्तर जशास तसं सुद्धा मिळेल। लायकी नसताना आपण शिवसेना प्रमुखांवर बोलू नये, सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करू नये। शिवसेना प्रमुखांनी सांगितलं ते आपल्या शिवसैनिकांना लक्षात ठेवा। पुन्हा सांगतो, एक बाप सांगतो आपल्या मुलांना की भैया, आपल्या तुमच्या मोठ्या भावांना, या तुमच्याच भावांना मी गेल्यानंतर त्यांचा सांभाळ करा, जसा माझा सांभाळ केला। काय हरकत याच्यामध्ये? ज्या शिवसेना प्रमुखांना हजारो गरीब तरुणांना, तो कुठल्या जाती धर्माचा असो, त्याला नोकरी मिळवून देण्यासाठी, त्याला व्यवसाय उभा करण्यासाठी, त्याच्या शिक्षणासाठी, त्याचं घर प्रपंच उभं करण्यासाठी जी विचारांची ताकद दिली ना, ती तुम्ही देऊ शकत नाही रे। किरण पावसकर, पुन्हा असे अपशब्द बोलू नको, असं बरळू नको। जे स्टेजवर होते त्यांना फक्त पक्ष प्रवेश, पैसा, खोके, बस एवढंच दिसत असेल, पण शिवसेना प्रमुखांचा झालेला अपमान, त्यांची उडवलेली खिल्ली कदापिही निष्ठावंत कडवट शिवसैनिक खपवून घेणार नाही, लक्षात ठेवा। पुन्हा एकदा त्या किरण पावसकरचा, त्या बावड माणसाचा, मतिमंद माणसाचा, मूर्ख माणसाचा, नामर्द माणसाचा मी
एक निष्ठावंत कडवट शिवसैनिक म्हणून निषेध व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान, जगदंब जगदंब जगदंब.